नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. तमाम महाराष्ट्रातील जेवढे पण तुम्ही पेड कोर्सेस घेतलेले जेवढे पण युजर्स आहेत ते सर्वांचं मी आपल्या ह्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. डेली करंट अफेअरच्या या लेक्चरमध्ये 26 फेब्रुवारीच्या महत्त्व चालू घडामोडी आणि त्या संदर्भात असणारा महत्त्वाचे जीके आपण आता पाहणार आहोत. हा बरोबर आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत असेल तरी पण एकदा सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थितपणे. आणि स्क्रीन जर व्यवस्थित दिसत नसेल तर खाली तुम्हाला सेटिंगवर जाऊन क्वालिटी चेंज करून पण पाहता येतं, तो तुम्ही नक्कीच करून ठेवायचा आहे. ओके, चला बघा आपण 26 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्या संदर्भात असणारं महत्त्वाचं की आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करणारे कधीही अपयशी होत नाही. जर आपली जबाबदारी असेल किंवा हे काम करायचं आहे आणि ह्या वेळेमध्ये करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते वेळेवरती पूर्ण केलात तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच एक ना एक दिवस यशस्वी होऊ, अपयशी आपण अजिबात होणार नाही. ओके, तर याच विचारानं सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो 26 फेब्रुवारी 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्या संदर्भात असणारं महत्त्वाचं जीके. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न, नुकतेच चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 मध्ये जे 10,000 मीटरची शर्यत झाली, म्हणजे 10 किलोमीटर शर्यत, त्याच्यामध्ये धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक खालीपैकी कोणी पटकावलेलं आहे. ओके, 2024 ची जी काही स्पर्धा आहे ती 10,000 मीटरची, त्याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. खूप अभिमानाची गोष्ट असं की हे आपले विद्यार्थी असल्यामुळं आणखीन थोडंसं भारी वाटतं, कारण आपल्या ग्राउंडवरती आपल्या अनुभवशीच्या माध्यमातून पण देखील त्यांना सहकार लाभलं आहे. आणि असे आपले विद्यार्थी म्हटलं तर काही हरकत नाही, परंतु नॅशनल लेवलवरती गोल्ड मेडल मिळवणं आणि युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी, ठीक आहे, अरुण राठोड त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर याचं अरुण राठोड. आता हे चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे पार पडत आहेत याचं आयोजन कुठे करण्यात आलं बाबा? याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर हे गुवाहाटी, जे आसाममध्ये येतं ना, आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी आयोजन त्याचं चालू आहे अजून. ती स्पर्धा जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस मी परत सांगेन की पॉईंट टेबलमध्ये कोण आहे एक नंबरला वगैरे वगैरे वगैरे, कोणते विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ स्तरीय गेम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त जे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत त्या तो भाग वेगळा, कळालं? हा, त्याच्यानंतर बघा आयोजन आहे गुवाहाटी या ठिकाणी आणि याचं जे काही शुभंकर आहे, याचे शुभंकर आहे अष्टलक्ष्मी याचं शुभंकर आहे. गुवाहाटीमध्ये आसाममध्ये येतं, ऍक्च्युली आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी पार पडलं आहे. बाकी आणि केंद्रीय जे क्रीडा मंत्री आहेत आपले अनुराग ठाकूर, त्यांनी ह्या शुभंकरचं उद्घाटन देखील केलेलं होतं, लॉन्च देखील केलं होतं. आणि जे मुख्यमंत्री आहेत आसामचे हेमंता बिस्वा शर्मा, त्यांनी देखील त्यावेळेस उपस्थित होते. अरुण राठोड बघून घ्या ठिकाणी, ठीक आहे. हे येतं, हे 1, 2, 3 चे प्लेयर येतं, म्हणजे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडलचे. आणि हे जे मध्ये आहेत ना, हे वाले छोटा पॅक बडा धमाका, अरुण राठोड लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस मी याला काल कॉल केलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की किती बसलं टायमिंग तुझं, म्हणजे 10,000 मीटर पळायचं ना, मग टायमिंग माहिती पाहिजे. आणि बरेचसे विद्यार्थी आपले आहेत ते पोलीस भरती करत असल्यामुळे त्यांचा पण देखील टायमिंग स्वतःला माहिती असतो 10 किलोमीटरचा. हा, पोलीस भरती 10 किलोमीटर नाही 5 किलोमीटर आहे, परंतु 5 किलोमीटर टायमिंग तरी माहिती पाहिजे ना. जेवढं तुम्ही 5 किलोमीटर ज्यावेळेस वेळेमध्ये पळताय त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन एक 5-10 मिनिटाची म्हणतो मी भर टाकली तर ते 10 किलोमीटर अरुण पळालाय. आणि खूप भारी वाटलं सांगून. 31 मिनिटामध्ये त्याचा त्यांनी 10 किलोमीटर पळाले. ओके, 31 मिनिट टायमिंग आहे त्याचा. हे 31 मिनिट त्याचा बेस्ट आहे का? बिलकुल नाही, ठीक आहे ना. गेल्या वर्षी एक रेस झाली होती परत त्याची 29 मिनिटांमध्ये त्यांनी हाईस्ट मारलं होतं. ओके, 29 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर पळाला होता. आणि ज्यावेळेस इथं SRPF सोलापूरच्या ग्राउंडवरती ज्यावेळेस हे हा पळत होता त्यावेळेस त्याचा तर बेस्ट होता 30 त्यावेळेसचा, ठीक आहे. आणि ज्यावेळेस गेल्या महिन्यामध्ये पण 2-3 महिन्या खाली पण तुम्हाला मी करंट अफेअर्स शिकवलं होतं, त्याच्यामध्ये देखील अरुण होता. इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील बीजिंगला तो जाऊन आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हा पदक मिळालं नाही भारताला त्याच्याकडून, पण तो तिथं प्रतिनिधित्व करून आलेला आहे गेल्या वेळेस, ठीक आहे. पण आता खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे अरुण राठोड, कळालं? आता हे जे अष्टलक्ष्मी आहे हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत आणि हे चौथे आहेत ऍक्च्युली. ह्याच्या पूर्वी जे पार पडले होते, पहिलं वाला कुठं पार पडलं होतं? खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2018 मध्ये पार पडले होते भुवनेश्वरला. भुवनेश्वरची ओडिशाची राजधानी आहे त्या ठिकाणी भुवनेश्वर. हे चौथेच आहेत पार पडणार आहेत. ओके, 2024 मध्ये. आणि जे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत हे युथ गेम्स परत वेगळे आहेत. खेलो इंडियाचं युथ गेम्स परत वेगळे आहेत. युवा क्रीडा स्पर्धा म्हणतो आपण याला. खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये जे गेल्या वर्षी पार पडलं, दरवर्षी होतं ते, लक्षात ठेवा. आणि गेल्या वर्षी जे पार पडले होते ते कुठे बाबा? हे मध्य प्रदेशमध्ये पार पडले होते, लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये पार पडले होते, ज्याच्या पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र हा
प्रथम क्रमांकावरती राहिला होता. म्हणजे महाराष्ट्र 1 नंबरला होता पदक तालिकेमध्ये एकूण पदकमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी हे पार पडले होते क्रीडा स्पर्धा. हे होते खेलो इंडिया गेम्स. आणि जे हे चौथे येतं. ठीक आहे. मग गेल्या वर्षी तिसरे खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा गेल्या वर्षी कोणत्या ठिकाणी पार पडले होते? खेलो इंडिया तिसरे, ठीक आहे, तिसरे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स म्हणतो मी. युनिव्हर्सिटी गेम्स झालं तर 4. ठीक आहे. एक राहिले तुमचं भुवनेश्वरला, दुसरं जे दुसरंच आहे, दुसरं पार पडलं होतं जैन युनिव्हर्सिटी बेंगळुरूला, आणि तिसरं पार पडलं होतं इथं कुठं आपल्या मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या ठिकाणी. त्यामुळे उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडलं होतं. पंजाब युनिव्हर्सिटी नंबर 1 वरती होता, पंजाब विद्यापीठ लक्षात ठेवू शकता. बाकी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स लक्षात ठेवायचं आहे. 2024 मध्ये हा पदक मिळवला. ह्याच्या व्यतिरिक्त इतर पण पदकं भरपूर असतील, परंतु महाराष्ट्र सोलापूर विद्यापीठ असल्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सोलापूर विद्यापीठाचं म्हणजे कोणत्या विद्यापीठाकडून अरुण राठोडनं प्रतिनिधित्व केलं असेल या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये, तर ते सोलापूर विद्यापीठ आहे. सोलापूर विद्यापीठ, ज्याला आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ म्हणतो आपण, लक्षात ठेवा. 2004 ची स्थापना आहे. आणि ह्या सोलापूर विद्यापीठाचे जे पहिले कुलगुरू होते 2004 ला, ठीक आहे, 2004 ला ज्यावेळेस मला आठवतं बरोबर मी त्यांना भेटलो पण होतो. आणि जस्ट पूर्वी सोलापूर विद्यापीठ व्हायच्या पूर्वी सोलापूर जे एक जिल्हा आहे ना, तो कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अंतर्गत येत होतं. 2004 ला स्थापना झाली सोलापूर विद्यापीठाची. आणि त्यावेळेस पहिले कुलगुरू होते डॉक्टर इरेश स्वामी. 2004 ला कळलं सोलापूर विद्यापीठ. हा, नंतर नामकरण केलं. सध्या आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असं म्हणतो. बाकी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायचं, कुठला प्रश्न कसं विचारतील काही सांगता येत नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ तर भरपूर आहेत, परंतु कृषी विद्यापीठ किती आहेत विचारलं तर त्यात एकूण 4 विद्यापीठे आहेत. कृषी विद्यापीठे 4 विद्यापीठे कुठली कुठली असतील बाबा? एक आहे राहुरीला, जो 1968चा आहे आणि जो प्रथम आहे. म्हणजे क्वेश्चन जर असं विचारला पेपरमध्ये की महाराष्ट्रातील पहिला कृषी विद्यापीठ कोणता आहे, तर तो राहुरीचा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पहिलंच होतं. महात्मा फुले लक्षात ठेवा, राहुरीला आहे. दुसरा आहे दापोलीला एक आहे. दापोली ज्याला आपण रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणतो आपण. दापोली थंड ठिकाण देखील आहे. दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हणजेच दापोलीवाला बाळासाहेब सावंत यांच्या नावानं आहे. 1969 ची स्थापना आहे. त्याच्यानंतर तुमचं परभणीला एक आहे. परभणी या ठिकाणी आहे. परभणीला, ठीक आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतो आपण. वसंतराव नाईक यांच्या नावानं आहे परभणीला. आणि चौथा आणखी एक विद्यापीठ आहे, तो म्हणजे राहुरीला एक आहे, दापोली, परभणी आणि अकोला एक आहे. अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. ठीक आहे. आणि हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे. राहुरी, दापोली, परभणी आणि अकोला महत्वाचं आहे. कृषी विद्यापीठ 4 आहेत. त्यानंतर भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ हे एकमेव आहे जे कृषी विद्यापीठ आहे, परंतु मुक्त पद्धतीचं आहे. जसं मुक्त विद्यापीठ असतात ना, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, तसं मुक्त कृषी विद्यापीठ कुठलं असेल बा? हे आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ लक्षात ठेवा. आणि हे कुठे येतं असेल बा? हे येतं नागपूरला येतं. आणि याची स्थापना आहे 2013 ची. ठीक आहे, 2013 ची स्थापना आहे नागपूर कृषी विद्यापीठाची. त्यानंतर मग महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती कोण असतात? मी कुलगुरू म्हणत नाही, कुलगुरू वेगळे आणि कुलपती वेगळे. कुलगुरू आहेत ना, कुलगुरूची नियुक्ती करतात कुलपती. मग कोण असतात? हे असतात राज्यपाल. ठीक आहे. राज्यपाल हे सर्व विद्यापीठ, महाराष्ट्राचे कोणते विद्यापीठ घ्या, विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती कोण करत असतात? तर ते राज्यपाल करत असतात. ओके, महत्वाचं आहे. विद्यापीठ संदर्भात म्हटलं तर सोलापूर विद्यापीठ ना, ह्या सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार देखील भेटलेला आहे. कोणत्या व्यक्तीला देण्यात आला नुकतंच? तर हे व्यक्ती आहेत न्यायमूर्ती यू ललित. ठीक आहे ना, यू ललित यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार देखील भेटलेला आहे. आणि गोंडवाना विद्यापीठ आहे. गोंडवाना विद्यापीठाचं जे विद्यापीठ कुठे आहे? हे गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ आहे. लक्षात ठेवा, 2011 ची स्थापना आहे. 2011 ची स्थापना आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुठे येतं? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येतं जळगावला. ठीक आहे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येतं कुठं? जळगाव या ठिकाणी आहे. आणि जळगाव ज्याला आपण बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव असं म्हणतो. बहिणाबाई चौधरी यांच्या नावानं आहे. लक्षात ठेवा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे,
नुकतेच खालीलपैकी कोणाला UAE या देशाने गोल्डन विजा जाहीर केलेला आहे? गोल्डन विजामध्ये त्या देशामध्ये त्यांना बिनधास्त राहू शकतात, येऊ शकतात, असा क्वेश्चन आहे. गोल्डन विजा जाहीर केलेला कोणत्या व्यक्तीला? तर ते व्यक्ती येतं आनंद कुमार. सुपर 30 चित्रपट तुम्ही कदाचित बघितला असेल, एकदम भारी पिक्चर. बघितलं नसेल तर नक्कीच बघून घ्यायचं आहे. सुपर 30, ठीक आहे. सुपर 30चे फाउंडर आनंद कुमार यांना UAEनं, युनायटेड अरब अमिरातनं त्यांना गोल्डन विजा जाहीर केला आहे किंवा दिलेलं आहे. ह्याच्यापूर्वी संजय दत्त आणि शाहरुख खान यांना देखील भेटलेलं होतं. ह्याच्यापूर्वी UAE या देशाने गोल्डन विजा जाहीर केलाय. याच्यापूर्वी संजय दत्त आणि शाहरुख खान यांना गोल्डन विजा दिलेलं होतं आणि आता भेटले आनंद कुमार यांना. सुपर 30चे बिहारचे ऍक्च्युली, ठीक आहे ना. बिहारमध्ये त्यांनी ह्या सुपर 30 बॅचची सुरुवात केली होती. सुपर 30 बॅच आहे ना, ते क्लासेस घेतात, मॅथचे शिक्षक आहेत ऍक्च्युली, गणित आणि रिजनिंगचे हे शिक्षक आहेत ऍक्च्युली, ठीक आहे ना. आणि खूप कमी फीज मध्ये वगैरे त्यांनी शिक्षक म्हणून शिकवतात. ओके, हा बरोबर. आनंद कुमार बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल. येत आनंद कुमार, ठीक आहे. असे जर शिक्षक असतील भारतामध्ये तर एकदम भारी. मग आता UAE ज्याला आपण संयुक्त अरब अमिरात म्हणतो आपण, ज्याची राजधानी कुठल्या सर्व? याची राजधानी अबुधाबी आहे. अबुधाबी याची राजधानी आहे अबुधाबी. आणि दुबई पण आहे ऍक्च्युली. दुबई मात्र राजधानी नाही. ओके, हा दुबई एक अमिरात आहे बघा. युनायटेड अरब अमिरात म्हणतो, संयुक्त अरब अमिरात, असा 13 अमिरात आहेत. त्या सगळ्या अमिरातींना मिळून एक देश बनलेला आहे. त्यापैकी एक अमिरात म्हणजे शारजा आहे, त्यापैकी एक म्हणजे दुबई आहे, अबुधाबी आहे. हा मात्र राजधानी कुठले असेल तर ते अबुधाबी आहे. कोण आहेत राजे सध्याचे? या UAE चे राजे कोण असतील तर त्याचं नाव आहे शेख, ठीक आहे ना, शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान. ओके, शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान, ठीक आहे ना. हे त्याचे राजे आहेत. ते नुकतं आले होते बघा आपल्या भारत भेटीवरती, गुजरात भेटीवरती आले होते. गुजरातला नुकतं त्यांनी भेट दिलेली आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान नावाच्या व्यक्तीने. आणि गुजरातमध्ये गांधीनगरला व्हायब्रंट गुजरात नावाचा कार्यक्रम झाला होता बघा. त्या व्हायब्रंट गुजरात नावाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती यांची होती. कुणाचं? शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचं ते राजे आहेत UAE. आणि UAE म्हणा किंवा दुबई म्हणा, UAE किंवा दुबई ऍक्च्युली दुबईच म्हणा. दुबई हे संपूर्ण जगातील पहिलं फर्स्ट पेपरलेस सरकार आहे, ते पण लक्षात ठेवा. संपूर्ण जगातील पहिलं पेपरलेस सरकार कुठलं असेल तर ते दुबईच आहे, IMP. आणि 2009 मध्ये सुरू केलं होतं हे गोल्डन विजा त्यांनी द्यायला. 2019 पासून स्टार्ट झालेला आहे, सुरू झालेला आहे गोल्डन विजा देण्यासाठी. आणि भारतातले व्यक्ती आहेत संजय दत्त, शाहरुख खान आणि आनंद कुमार. एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत, लक्षात ठेवा. सध्याच्या घडीला परराष्ट्रमंत्री तेच आहेत, कळालं. आणि अजून एक पॉइंट, एक मिनिट. नुकतंच हॅनले पासपोर्ट इंडेक्स आलं. हॅनले पासपोर्ट इंडेक्स यामध्ये संपूर्ण जगात भारत हा कितव्या क्रमांकावरती येतो? हॅनलेच्या पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा संपूर्ण जगामध्ये क्रमांक आहे 85, ठीक आहे. 85व्या क्रमांकावरती येतं भारत संपूर्ण जगामध्ये, लक्षात ठेवा, हॅनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये. त्याच्यानंतर दुबई आहे. दुबई या ठिकाणी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दुबईला काय बाबा, इथं सर्वोच्च टॉवर आहे. संपूर्ण जगात सर्वात उंच इमारत म्हणतो आपण त्याला, सर्वात उंच इमारत. संपूर्ण जगातील सर्वात उंचीचं इमारत, टॉवर नाही, सर्वात उंच परत मिनार पण नाही. भारतामध्ये कुतुब मिनार ना, तसं नाही. संपूर्ण जगातील सर्वात उंच जे काही टॉवर आहे कुठलं ते सांगा चला. संपूर्ण जगातील सर्वात उंच टॉवर इमारत कुठली आहे? ह्याच्या व्यतिरिक्त सर्वात मोठी इमारत परत म्हणू नका, कारण सर्वात मोठं ऑफिशियल बिल्डिंग परत नाव चेंज होतं त्याचं. सर्वात मोठं ऑफिशियल बिल्डिंग जे आहे ना ते सुरतला आहे, गुजरात डायमंड बुर्ज, करेक्ट. जिथे गाणं ऐकलं ना तुम्ही आता, हा बुर्ज खलिफा, ठीक आहे ना, बुर्ज खलिफा. हा हे आहे सर दुबईमध्ये चित्त. प्रश्न डायरेक्ट विचार तुम्हाला,
खूप कमी मुलं असतील त्यांना ह्याचं क्वेश्चन म्हणजे ह्याचा आन्सर येणार नाही. ते पण सर्वांना येतच येतातच की बुर्ज खलिफा कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, हा क्वेश्चन कॉमन झाला. परंतु जे आता नवीन मुलं आहेत ना त्यांना हा पण क्वेश्चन येणार नाही, याचं उत्तर देणार नाही. कळलं? नेक्स्ट, देशात नवीन फौजदारी कायदे खालीलपैकी कोणत्या तारखेपासून अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह खात्याने दिलेलं आहे. महत्वाचं क्वेश्चन, जे 3 मेन कायदे आहेत ना, हे 3 मेन फौजदारी कायदे आता 1 तारखेपासून नवीनच्या स्वरूपामध्ये अंमलात येणार आहेत, 1 जुलैपासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, नवीन फौजदारी कायदे ते तिन्ही पण लक्षात ठेवू शकता. आणि हे 3 कायदे कुठले कुठले असतील बा? हे 3 कायदे कुठले असतील तर एक आहे तुमचं, एक आहे आयपीसी, सगळ्यात महत्वाचं तेच आहे. आयपीसी ज्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो, पण जो कधीचा आहे 1860चा आहे. इंडियन पिनल कोड 1860 लॉर्ड मेकॉलेने बनवलं होतं त्यावेळेसचा. दुसरा आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय साक्ष कायदा. भारतीय साक्ष कायदा आहे. तिसरा आहे भारतीय नागरिक सुरक्षा कायदा. तिसरा कायदा आहे भारतीय नागरिक सुरक्षा कायदा आणि आहे भारतीय साक्ष कायदा. ठीक आहे ना. हे तिन्ही कायद्याची अंमलबजावणी आता होणार आहे. कधी तर ते 1 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितले आहे. मग कोण येतं? केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत सध्या? केंद्रीय गृहमंत्री पण माहिती पाहिजे आणि केंद्रीय कायदा मंत्री पण माहिती पाहिजे, दोघंही माहिती पाहिजे. IMP दोन्ही व्यक्ती, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय कायदा मंत्री. केंद्रीय गृहमंत्री तर अमित शहा जे की केंद्राचे सहकार मंत्री देखील आहेत. आणि केंद्रीय कायदा मंत्री कोण असतील? अर्जुन राम मेघवाल. अर्जुन राम मेघवाल हे तर केंद्रीय कायदा मंत्री, लक्षात ठेवा. 1 जुलैला. आणि 1 जुलैला आणखी काय झालं का बा? 1 जुलैला आपण काय साजरा करतो का? GST लक्षात. हा, 1 जुलै काय असतो? हे जीएसटीचं लागू झाल्याचं पण डेट आहे. जीएसटी लागू झालं होतं 1 जुलै 2017ला लागू झालेलं होतं. 1 जुलै 2017 लागू झालं होतं जीएसटी, लक्षात ठेवा. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो, म्हणजे एक अप्रत्यक्ष कर आहे. एक अप्रत्यक्ष कर देखील आहे जीएसटी. अजून एक महत्वाचा मुद्दा, 1 जुलैला SBI दिवस पण असतो, लक्षात. SBI दिन, कारण 1 जुलै 1955ला स्थापना आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची, SBIची. ते पण माहिती पाहिजे 1 जुलैवालं. त्यामुळे नवीन फौजदारी कायदे लक्षात ठेवायचं आहे. IPC इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय साक्ष कायदा आणि भारतीय नागरिक सुरक्षा कायदा महत्वाचा आहे. तिन्ही पण कायदे आता काय होणार आहेत? ठीक आहे बघा, भारतीय साक्ष कायदा, भारतीय न्याय संहिता बिल आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बिल, हे तिन्ही पण कायदे आता काय होणार आहेत? नवीनच्या स्वरूपामध्ये 1 तारखेपासून लागू होणार आहेत. मग आता बघायचं, IPC जर 1860 असेल, IPC जर 1860 असेल तर CRPC कधीच आहे? कळतं मी काय म्हणतो? मी IPC 1860 असेल, लॉर्ड मेकॉलेने बनवलेलं, तर CRPC कोणत्या वर्षीचं आहे? तर CRPC आहे बघा 1973चं. 1973 CRPC आहे. हा पण पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवू शकता. आणि अजून एक महत्वाचं, IPC म्हणजे काय? कोणत्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा द्यावी हे सांगतं IPC, परंतु गुन्हा सिद्ध होण्यासाठी काय करावं त्या व्यक्तीबरोबर पोलिसांनी वगैरे, तर ते सांगतं CRPC. रिपीट करतो. आता समजा मला जर माझ्याकडून जर चोरीचा हे झालं असेल, म्हणजे हे झालं असेल, चोरी केलं असेल, उदाहरण, चला मी एखादा खून केला, चला खून केल्यानंतर मग आता मला अटक केली पोलिसांनी, पण खून मी केलं नाही असं मी म्हणालोय, आणि पोलिसांनी तर बघितले समजा, किंवा कोणी पण सांगितलं, मला उचलून घेऊन गेलेत, आणि मग पण मला शिक्षा द्यायला पाहिजे ना खून केल्याची, पण ते सिद्ध तर व्हायला पाहिजे की मी खून केलोय. मग हे सिद्ध कुठे होईल? कोर्टामध्ये सिद्ध होईल, पोलीस स्टेशन वाले नाही. मग पोलीस स्टेशनचं वाल्यांचं काय काम आहे? पोलिसांचं काय काम आहे की हा तो खून केला आहे व्यक्ती, हे सिद्ध होईपर्यंत काय केलं पाहिजे माझ्यासोबत, तर ते पोलीस लोक. समजतं? म्हणजेच मला उचलून घेऊन जाऊन कोर्टामध्ये हा व्यक्तीने हा खून केला आहे, फायनल कोर्ट सांगतं की हा खून केलेला आहे, इथपर्यंत सगळे जे काय प्रोसेस आहे ते सांगतं CRPC. आणि समजा आता खून केलेला आहे म्हटल्यानंतर मग ते खून केलेला आहे, खुनाविषयी त्याला काय शिक्षा द्यायला पाहिजे न्यायालय, ते बघून सांगतं IPC. म्हणजे IPC मध्ये सांगतं की कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायला पाहिजे आणि गुन्हा सिद्ध होईपर्यंत काय केलं पाहिजे हे सांगतं CRPC. ओके,
बाकी पहिला कायदा आयोग आला होता संपूर्ण भारतामध्ये. फर्स्ट पहिला कायदा आयोग हा आला होता. एक ऍक्ट आहे 1833चा कायदा. 1833च्या कायद्यानुसार 1834 मध्ये आलं. 1834 मध्ये पहिला फर्स्ट कायदा आयोग हा आलेला आहे. आणि पहिल्या कायदा आयोगाचे पहिले सदस्य फर्स्ट सदस्य कोण असतील तर ते येतं लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले हे येतं कायदा आयोगाचे पहिले सदस्य. लक्षात ठेवू शकता कायदा आयोगाचे पहिले सदस्य लॉर्ड मेकॉले. त्यांनी पुढे जाऊन IPC निर्माण केलेलं आहे. तोच व्यक्ती येतो पहिला कायदा आयोग. मग सध्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण असतील तर त्यात ऋतुराज अवस्थी. ऋतुराज अवस्थी हे तर सध्याचे कायदा आयोगाचे अध्यक्ष. नेक्स्ट समान नागरी कायदा जो आहे ना, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो आपण UCC. समान नागरी कायदा. हे समान नागरी कायदा नुकतंच लागू केलंय उत्तराखंड सरकारनं. उत्तराखंड सरकार हा फर्स्ट पहिला राज्य आहे ज्याने विधेयक मंजूर केलेलं आहे. म्हणजे समान नागरी कायद्याचं विधेयक करणारा भारतीय पहिला राज्य कुठलं असेल तर तो उत्तराखंड आहे. आणि रंजना प्रकाश देसाई समितीच्या शिफारशीनुसार हे आलेलं आहे. उत्तराखंड सरकारनं हे पहिला जो काय आपलं विधेयक आहे तो विधेयक मंजूर केला आहे. हा मात्र समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारा दुसरा राज्य कुठलं असेल तो उत्तराखंड आहे. कारण पहिलं राज्य ऑलरेडी चालूच आहे. ऑलरेडी गोव्यामध्ये समान नागरी कायदा हा लागूच आहे. पण विधेयक काय मंजूर केलं नाही ना, त्यामुळं आपण त्याला विधेयक मंजूर करणारा पहिला राज्य म्हटलं की उत्तराखंड उत्तर द्यायचंय. लक्षात ठेवा युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा. आणि समान नागरी कायदा हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये येत असेल? कलम 44. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. कलम 44 मध्ये समान नागरी कायदा येतो. त्यानंतर महिला वंदना अधिनियम. महिला वंदना अधिनियम हे मांडलं केंद्राचे आपले कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी. हे काय सांगतो बा, हे 33% आरक्षण सांगतं. ऍक्च्युली हे 33% आरक्षण सांगतं कुठं? लोकसभा आणि विधानसभेमध्ये. कळलं? लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण सांगतं. लक्षात ठेवा महिला नाही हे राजकारणामध्ये महिलांना 33% आरक्षण सांगतं. असा हा महिला वंदन अधिनियम ज्याला आपण नारी शक्ती बिल असं म्हटलेलं आहे तो 33% आरक्षण वाला आहे. नेक्स्ट नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या केबल स्टेड ब्रिज ज्याचं नाव आहे सुदर्शन सेतू या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केलेलं आहे. केबल स्टेट ब्रिज किंवा सुदर्शन सेतू म्हणा, या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केलेलं कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये? तर तो राज्य आहे गुजरात. पर्याय क्रमांक 1 गुजरात राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवू शकता महत्वाचं आहे. केबल स्टेट ब्रिज सुदर्शन सेतू गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. मग आता हे खूप मोठं आहे ऍक्च्युली आणि सर्वाधिक लांबीचं आहे म्हणलं तर जवळपास 2.32 4 लेनचं हे ब्रिज आहे. 2.32 किलोमीटर लांबीचं आहे. ओखा बेट ते द्वारकाला जोडतं. ऍक्च्युली कुठं जोडतं हे? ओखा बेट टू द्वारका याला जोडणार 2.32 किलोमीटर अंतर ह्या ब्रिज या पुलाचं आहे. 2.32 किलोमीटर आहे. लक्षात ठेवू शकता. आणि ओखा ते द्वारका ते द्वारका या ठिकाणी जोडणार आहे. बघून घ्या अगोदर. आणि केबल स्टेट म्हटल्यानंतर हे केबलवरती ठीक आहे ना, हे आधारित हे ब्रिज आहे. बाकीच कुठं तुम्हाला काय दिसणार आहे बघा मध्ये. ठीक आहे ना, म्हणजे मध्ये त्याला जे काही खांब वगैरे आहेत ना काही नाही. हे केबलवरती केबल स्टेट ब्रिज आहे महत्वाचं. ह्याच्यापूर्वी पण आपण एक केबल स्टेट ब्रिज बघितलं होतं बघा. कुठं? अंजी खाद ब्रिज आठवतं का? अंजी खाद ब्रिज हे भारतातील पहिलं केबल स्टेट ब्रिज होतं जो अंजी नदीवरती जम्मू काश्मीरमध्ये येत होतं. कुठं? जम्मू काश्मीर मध्ये, इथं नाही. त्यामुळे इंडिया फर्स्ट इंडिया लॉंगेस्ट म्हणतो मी लॉंगेस्ट केबल स्टेट ब्रिज. आणि नरेंद्र मोदी यांनी स्वतः याचं उद्घाटन केलं आहे गुजरातमध्ये. लक्षात ठेवू शकता महत्वाचं येतं हे. ठीक आहे, हे ब्रिज आहे केबल स्टेट ब्रिज गुजरात राज्यामध्ये आहे. सुदर्शन सेतू का म्हटलं बा? सुदर्शन चक्राचं नाव आहे. सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाचं. ठीक आहे, भगवान श्रीकृष्णाचं काय आहे? हे सुदर्शन चक्र आहे आणि त्याच्या नावाने ते सुदर्शन सेतूचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, गुजरात राज्य आहे. गुजरातचे एक मुख्यमंत्री आहेत ना ते भूपेंद्र पटेल आहेत. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आणि गव्हर्नर किंवा राज्यपाल कोण असतील? आचार्य देवव्रत
आचार्य देवव्रत हे भूपेंद्र पटेल आणि आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत. लक्षात ठेवा, महत्वाचं येतो. आणि ज्यांना कोणाला नक्कीच हा कोर्स आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना देखील घ्यायचा आहे, सांगायचं आहे, कारण 49 रुपयामध्ये पर मंथ हा कोर्स खूप फायदेशीर ठरणारा हा विषय आहे. चालू घडामोडी प्रत्येक विषयाचा कणा आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा कणा आहे. त्यामुळे कोणतेही एक्झाम घेतल्या तुम्ही त्यामध्ये चालू घडामोडी शक्यतो विचारतातच. मग चालू घडामोडीमध्ये जर तुम्हाला भरपूर भरगच्च मार्क भेटत असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स 49 रुपयामध्ये आपल्या ऍप्लिकेशनवरती नक्कीच पेड घ्यायचा आहे. ज्याने घेतला असेल ओके, वेल अँड गुड. वेळेवरती रिन्यू करून ठेवा, कारण रिन्यू केल्यानंतरचा फायदा हा परत वेगळा राहतो. कारण चालू घडामोडी हा बदलता व्हॉलेटाईल विषय आहे, त्यामुळे कंटिन्यूपणे बदललं जरी तुम्हाला महिन्याला रिव्हिजन करून घ्यायचं आहे. कारण चालू घडामोडी बरोबर तुम्हाला मेन क्वेश्चन तर कळतच आहे, परंतु त्याच्यासोबत जे काही इतर जीके सांगतो ना ते पण तुमचं परफेक्ट होऊन जात असते या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा, नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आता अशाच प्रकारचे काही ब्रिज म्हणा, काही पूल म्हणा, ते आपण बघूया. जीकेचा पार्ट आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल कुठला असेल, म्हणजे नदी पात्रावर, आता हा जो आहे ना तो समुद्रातला आहे ना, मग नदी पात्रावरील सर्वाधिक लांबीचा ब्रिज कुठला असेल, पूल कुठला असेल, तर तो आहे नदी पात्रावर सर्वाधिक लांबीवरील ब्रिज आहे भूपेन हजारिका. भूपेन हजारिका सेतू म्हणतो आपल्याला, जो ढोला ते सातारा दरम्यान आहे आणि 9.15 किलोमीटरचा आहे ऍक्च्युली. त्यामुळे हा सर्वाधिक लांबीचा आहे. 9.15 किलोमीटर लांबीचा नदीवरील सर्वाधिक लांबीचा पूल भूपेन हजारिका ब्रिज. कोणती नदी कुठली मग ही कोणती नदी आहे? नदी कुठली असेल बा? नदी आहे लोहित नदी. लोहित नदी आहे, जी ब्रह्मपुत्राची उपनदी आहे. लोहित नदी भूपेन हजारिका ब्रिज आसाम आणि अरुणाचल प्रदेश दोन ठिकाणा जोडणार, आसाम अरुणाचल प्रदेश दरम्यान. त्यानंतर आहे अटल सेतू. कुठला बा? हे आहे अटल सेतू. मात्र अटल सेतू अहमदाबाद मधला आहे. नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं. अहमदाबाद मध्ये साबरमती नदीवरती आहे ऍक्च्युली. साबरमती नदीवरती आहे अहमदाबाद मध्ये अटल सेतू याचे देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर समुद्रावरील भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल कुठला असेल? समुद्रावरील सर्वाधिक लांब पूल म्हणतो मी. समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा ब्रिज कुठला असेल तर तो आहे 21.8 किलोमीटर लांबीचं महाराष्ट्रातलं. 21.8 किलोमीटर लांब आहे, 21.8 किलोमीटर लांबीचं. आणि ह्याला म्हणतो आपण काय? अटल बिहारी वाजपेयी सेतू. ह्याला पण आपण अटल सेतूच म्हणूयात आपण. अटल बिहारी वाजपेयी सेतू ह्याला म्हणतो आपण शिवडी ते नावाशेवाच्या दरम्यान हे आहे. शिवडी ते नावाशेवा याच्या दरम्यानचा हा पूल आहे. मुंबईमध्ये ऍक्च्युली पूल आहे. कुठं? मुंबईमध्ये पूल आहे. शिवडी ते नावाशेवा यांना जोडतं अटल बिहारी वाजपेयी सेतू म्हणतो आपण त्याला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं देखील म्हटलेलं आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक करेक्ट त्याचा आन्सर आहे. त्यानंतर भारतातील पहिले व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कुठला असेल? व्हर्टिकल म्हणजे असं खुलतं टोटलपणे. ज्यावेळेस ब्रिज असेल त्यावेळेस गाडी जातील, पण ज्यावेळेस जहाज असेल मध्ये मधून जहाज, तर हा ब्रिज काय करतो? परत हे होतो, असं ओपन खुलतो आणि जहाज गेल्यानंतर परत स्टॉप होतो आणि परत गाड्या जातील. असा व्हर्टिकल म्हणजे उभा खोलणार, व्हर्टिकल म्हणजे उभा लिफ्ट ब्रिज कुठला असेल बा? हे आहे, हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील पहिलं व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक उंच पूल कुठला असेल? आता इथं दोन क्वेश्चन आहेत. एक उंच पूल आहे आणि एक सर्वात लांब पूल आहे, परंतु दोन्ही कुठले आहेत? कोकण रेल्वे मार्गावरच आहेत. मग कोकण रेल्वे मार्गावर सर्वाधिक उंचीचा पूल कुठला असेल तर तो आहे पानवल ब्रिज. पानवल ब्रिज आहे जो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो, महाराष्ट्रात. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रात येतो. जवळपास 64 मीटर उंच त्याची आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कुठला असेल? कोकणावरील सर्वात लांबीचा पूल कुठला असेल तर तो आहे होनावर ब्रिज. होनावर ब्रिज आहे जो शरावती नदीवरती येतो. शरावती नदीवरती येतो. कोणत्या राज्यात? कर्नाटकमध्ये. ठीक आहे, कर्नाटक या राज्यामध्ये होनावर ब्रिज लक्षात ठेवा. कोकण रेल्वे मार्गावरील ते ब्रिज आहेत. त्यानंतर भारतातील सर्वात उंच धरण, सर्वात लांब धरण, मोठे धरण, हे 3 धरणाचे आहेत. भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे आणि सर्वात लांब धरण कुठले असतील? एक आहे सर्वात उंच धरण आहे टेहरी. टेहरी डॅम आहे जो उत्तराखंड या राज्यामध्ये येतो. उत्तराखंड या राज्यामध्ये तो टेहरी डॅम. त्यानंतर भारतातील सर्वात लांब धरण कुठलं असेल? हे आहे हिराकूड. हिराकूड धरण
हे कुठे येतो बा, हे तर ओडिसा राज्यामध्ये संबळपूर जिल्ह्यात येतं आणि महानदीवरती येणारे हे धरण आहे, सर्वात लांबीचं धरण आहे. सर्वात मोठं धरण कुठलं असेल, भाकरा नांगल. भाकरा नांगल धरण आहे आणि हे कुठे येतं, हे सतलज नदीवरती येतं. सतलज नदीवरती येतं आणि राज्य आहे हिमाचल प्रदेश. 226 मीटर उंच आहे याची. ह्याची उंची आहे, भाकरा नांगलची उंची किती आहे, 226 मीटर आहे. आणि याची जी उंची आहे ना सर्वात तेहरीची, याची उंची आहे 259 मीटर आणि ह्याची उंची आहे 226 मीटर. कळालं. हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा आणि नांगल सतलज नदीवरती येतात. हे सगळे डॅम, सगळे महत्वाचे धरणे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. नुकत्याच इल्हाम अलियेव हे खालीपैकी कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. इल्हाम अलियेव हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले, तर महत्वाचं क्वेश्चन आहे. कारण हे बनले तर अझरबैजानचे व्यक्तिमत्व, अझरबैजानचे व्यक्तिमत्व इल्हाम अलियेव हे नवीन त्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे पाचव्यांदा बनलेत ऍक्च्युली, हे पाचव्यांदा बनलेले आहेत, म्हणजे 5वा टर्म आहे यांचं जे अझरबैजानमध्ये बनलेले आहेत. इल्हाम अलियेव लक्षात ठेवा, बघून घ्यायचं ना. हे इल्हाम अलियेव, कळलं. इल्हाम अलियेव. जी राजधानी काय राजधानी बाबा, ह्याची राजधानी काय असेल, आपल्या अझरबैजानची राजधानी आहे बाकू. अझरबैजानची राजधानी कुठली असेल तर ते बाकू आहे. आणि बाकू या ठिकाणी COP29 होणार आहे, आठवतं का. अझरबैजानची राजधानी जी आहे ना बाकू, या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 29 जे 2024 मध्ये पार पडेल. 2024 मध्ये COP29 होणार आहे अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी. आणि अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप देखील पार पडलं होतं नुकतंच. तिथं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप देखील पार पडलेला आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप महत्वाचं आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप त्याच्यामध्ये आपल्या आर प्राणानंद यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं ना, आठवतं का. या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड कोणी जिंकलं होतं, गोल्ड जिंकलाय कार्लस मॅग्नसन. कार्लस मॅग्नसन जो नॉर्वेचा खेळाडू आहे. आणि याच्यामध्ये सिल्वर मेडल आपला भारताला आहे, जो आर प्रज्ञानंदा, रमेश भाऊ प्रज्ञानंदा ह्यांना येतं सिल्वर मेडल. आणि कार्लस मॅग्नसन त्यांना हरवलं, नॉर्वेचा खेळाडू आहे. इल्हाम अलियेव हे बनले येतं अझरबैजानचे नवीन प्रमुख. अझरबैजान राजधानी मात्र बाकू येतं. बाकी G20चं जे 2024 बैठक पार पडणार आहे, G20चं म्हणतो मी. हे प्रश्न वेगळा आहे, हा प्रश्न वेगळा आहे. परत G20 आणि G20 याचं म्हणतो आपण ग्रुप 20, ऍक्च्युली 21 आहेत, ठीक आहे ना. G20चं 2024 मध्ये परिषद कुठे पार पडणार बा, 2023 तर भारतामध्ये पार पडली, सगळ्यांना माहिती असेल. 24 परिषद पार पडणार आहे बा ब्राझीलमध्ये पार पडणार आहे G20. आणि ह्याचं 21वा सदस्य देश कुठला असेल, G20चा 21वा सदस्य देश आहे आफ्रिकन युनियन. हे आहे 21वा सदस्य देश G20चा महत्वाचा इल्हाम अलियेव. आता 1 2 3 देशाचे मी काय करतो, चलन सांगतो. आता चलन सांगतो. ओके, ठीक आहे. स्वित्झर्लंड. आता स्वित्झर्लंडचं 1 नंबर, अडचण काय, ठीक आहे. चला कुठलं बा महत्वाचं बघा. आता चलन सांगा. स्वित्झर्लंड चलन कुठलं आहे, पोलंडचं चलन कुठलं आहे आणि डेन्मार्क चलन कुठलं आहे. 3 महत्वाचे येतात, तिन्हीचे पण चलन लक्ष ठेवा. स्वित्झर्लंडचं चलन आहे स्विस फ्रँक, जरा स्विस फ्रँक हे आहे स्वित्झर्लंडचं चलन. त्यानंतर पोलंडचं चलन आहे जलोटी म्हणतो आपल्याला. पोलंडचं चलन आहे जलोटी. आणि डेन्मार्क आहे, डेन्मार्क चलन आहे क्रोन. क्रोन. स्वीडनचं पण हेच आहे, क्रोनच आहे. क्रोन हे स्वीडनचं पण तेच आहे, डेन्मार्कचं पण तेच आहे. बाकी जलोटी हे पोलंडचं चलन आहे आणि फ्रँक आहे स्वित्झर्लंडचं चलन, लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात मेदराम जत्रा पार पडली आहे? आता हे इतकं मोठं जत्रा आहे, आदिवासी देवतेला त्या ठिकाणी वंदन केलं जातं आणि खूप मोठं जत्रा तामिळनाडूमध्ये आपल्या तेलंगणा राज्यामध्ये भरवला जातो. एक जमाती आहे कोया जमाती म्हणतो पहिला. ऍक्च्युली हे तेलंगणामधील मुलुगू एक जिल्हा आहे, मुलुगू जिल्हा. ह्या मुलुगू जिल्ह्यामध्ये हे फेमस आहे ऍक्च्युली आणि राज्य आहे तेलंगणा. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे तेलंगणा. लक्षात ठेवा, तेलंगणा मेदराम जत्रा हे पार पडले मुलुगू जिल्ह्यामध्ये आणि हे दर 2 वर्षांनी होतं. ऍक्च्युली दर 2 वर्षांनी ही यात्रा भरवली जाते. सर्वात मोठं एक जमात आहे, आदिवासी जमात, कोया जमात म्हणतो आपण. कोया आदिवासी जमात. ह्या कोया आदिवासी जमातीमध्ये हे पार पडणार, हे मेदराम जत्रा हे पार पडलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हा जो जत्रा आहे ना, ह्याला आणखीन टोपण नावाने पण आपण ओळखतो मेदराम जत्रेला. ह्याला समक्का सरक्का जत्रा असे म्हणतात. समक्का सरक्का यात्रा किंवा समक्का सरलम्मा यात्रा असंही म्हटलं जातं. मेदराम जत्रा लक्षात ठेवू शकता. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण तेलंगणामध्ये म्हटलं, एक ह्याच्या व्यतिरिक्त उत्सव भरवला जातो बोनालूवाला. बोनालू आहे, बथुकम्मा आहे, बोनालू बथुकम्मा हे पण फेस्टिवल याच तेलंगणा राज्यामध्ये आहेत. नागोबा जत्रा पण आहे, नागोबा जत्रा हे सर्व तेलंगणा राज्यामध्ये येतं. मुख्यमंत्री आता रेवंत रेड्डी आणि तमिळिसाई सौंदरराजन हे तेलंगणाचे राज्यपाल आहेत. तेलंगणामध्ये कवल, त्याच्यानंतर कासू परमानंद रेड्डी हे राष्ट्रीय उद्यान आहेत, लक्षात ठेवू शकता. राजधानी आहे हैदराबाद. आंध्र प्रदेश राजधानी विशाखापट्टणम आहे नवीन. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आणि तमिळनाडूची राजधानी चेन्नई. सर्व माहिती असेल मेदराम जत्रा फेमस आहे आंध्र प्रदेशमध्ये. तमिळ आणि तेलंगणामध्ये एक उगादी नावाचा सण देखील साजरा केला जातो, उगादी म्हणतो आपण त्याला. आणि आंध्र प्रदेश व तेलंगणा हे दोन्ही वेगळे झाले. कधी बाबा? आंध्र प्रदेश पासून तेलंगणा हा नवीन राज्य निर्माण झालेला आहे 2014 मध्ये. 2 जून 2014ला लक्षात ठेवा. 2014ला हे आंध्र प्रदेश मधूनच तेलंगणा वेगळा झालेला आहे. आणि आंध्र प्रदेश हा भारतातील पहिला राज्य आहे जो भाषिक तत्वावरती निर्माण झालेला राज्य होता. भाषिक तत्वावरती निर्माण झालेला भारतातील पहिला राज्य कुठलं असेल तर तो आहे आंध्र प्रदेश. मेदराम जत्रा कोण घ्यायचे हे बघा. ही जत्रा आहे, कुठलं माणसं कोण काय आहे आता पता लागणार नाही, कारण हे आहे जत्रा. समक्का सरलम्मा आदिवासीचा यात्रा असतो, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त एक उत्सव आहे गंगासागरवाला. कुठे भरवतात सांगा पटकन? गंगासागर मेळा कोणत्या ठिकाणी भरवला जातो दरवर्षी? आणि असं मानलं जातं की कुंभमेळ्याच्या नंतर सर्वात जास्त गर्दी कुठं असेल तर तो इथं आहे. कुठं? गंगासागर मेळ्याला. कोणत्या राज्यामध्ये सांगा पटकन? ह्याच्या व्यतिरिक्त जो त्रिशूरपुरम आहे ना, त्रिशूरपुरम उत्सव म्हणतो आपण, त्रिशूरपुरम उत्सव हे कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? त्रिशूरपुरम उत्सव कोणत्या राज्यातील आहे हे सांगायचं आहे. गंगासागर मेळा पण सांगायचं आहे. दोन्ही पण महत्वाचं येतात. त्यानंतर आहे संगई फेस्टिवल. कुठे येतं संगई फेस्टिवल? संगई फेस्टिवल या संबंध कोणत्या राज्याशी आहे? संगई फेस्टिवलचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? त्यानंतर आहे हरेला उत्सव कोणत्या राज्यातील आहे? त्यानंतर हरेली उत्सव कोणत्या राज्यातील आहे? त्यानंतर लोसार फेस्टिवल आहे. लोसार उत्सव कोणत्या राज्यातील आहे? अजून काय लोसांग उत्सव हे कोणत्या राज्यातील आहे? बघा, महत्वाचे सर्व तुम्हाला राज्य सांगायचे, बस राज्य सांगायचं आहे. एक रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय, त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट. आपण असं बी नाही की हे मी बुद्धी पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला, असला भाग नाही, आपण भरपूरच बघितलेला आहे. गंगासागर मेळा आहे ना, गंगासागर मेळा हे आहे पश्चिम बंगालमध्ये. ऍक्च्युअली कुठं? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. गंगासागर मेळा आणि एक बेट पण आहे, गंगासागर द्वीप म्हणतो पण, त्या ठिकाणी हे भरवला जातो. त्रिशूरपुरम आहे केरळमध्ये, केरळ राज्यामध्ये आहे त्रिशूरपुरम उत्सव. संगई आहे मणिपूरमध्ये. संगई ऍक्च्युअली एक हरिण आहे. संगई नावाचा हरिण आहे जो मणिपूरचा राज्य प्राणी आहे. हरेला आहे उत्तराखंडमध्ये. हरेला उत्तराखंडमध्ये येतो आणि हरेली छत्तीसगडमध्ये.
हरियाणा आहे छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमध्ये येतो हरेली. लोसार लोसार आहे लडाखमध्ये. लोसार येतं लडाखमध्ये आणि लोसांग येतं सिक्कीम मध्ये. सिक्कीम मध्ये. ओके, म्हणजे गंगासागर, त्रिशूरपुरम, संगई, हरेला, हरेली, लोसार आणि लोसांग हे सर्व उत्सव लक्षात ठेवायचा आहे. हा ओणम पण आहेच की. तसे सांगितलं गेलं ना 1 तास तुम्हाला होतं ऍक्च्युली. 1 तासाच्या वर जरी सांगितलं तरी कमी पडतं, इतकं उत्सव आहेत. म्हणतो ना आपण सांस्कृतिक आणि म्हणजे संस्कृतीने विविधतेने व संस्कृतीने नटलेला आपला भारत देश आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य वेगवेगळंच आहे. ठीक आहे, ओणम एक सांगतो बघा. ओणम आहे, विश्व आहे. हे दोन्ही कुठे येतात बाबा? हे दोन्ही केरळमध्येच. केरळमध्येच येतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. नुकतेच 24 ते 26 फेब्रुवारी 2014 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरचे आयोजन करण्यात आलेलं आहे? पुणे 24 आणि 26 फेब्रुवारी दरम्यान आहे, 2024 पाहिजे. ठीक आहे, 2024च्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरचे आयोजन करण्यात आलेलं आहे? आता पुणे म्हणलं पुण्यातच येणार आहे, परंतु पुण्यामध्ये पण कुठं? तर ते आहे मोसीला, पर्याय क्रमांक 1. कुठं? मोसीला, जो मोसी पिंपरी चिंचवडमध्ये येतो. मोसी पिंपरी चिंचवड लक्षात ठेवू शकता, पिंपरी चिंचवडला आहे हे एक्झिबिशन. हे भरवलं जाणार आहे. पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मोस्टली पुणे, महाराष्ट्रामध्ये हे भरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकार आणि MIDCचं सहकार्य याला लाभलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं रांजणगाव, काय बाबा? रांजणगावला महागणपती आहे. रांजणगावला महागणपती आहे. सगळ्यांना माहिती असेल. आता जुन्नर तालुका हा असा आहे जो एकाच तालुक्यामध्ये 2 अष्टविनायकाचे ठिकाण आहेत. एकाच तालुका असा आहे ज्या एकाच तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांची संख्येत 2 येतात. ओके, तर तो जुन्नर आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये याचं शिवनेरी पण आहे. ठीक आहे, जुन्नरमध्ये काय बा? इथं शिवनेरी किल्ला देखील आहे. आणि स्वराज्य एक जुन्नरमध्ये. ओके, हवेली तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्हा जर म्हटलं मी, पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती सांगा? तालुक्यांची संख्या किती आहे पुणे जिल्ह्यामध्ये? तालुक्यांची संख्या. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीवरती एक धरण आहे. कोणतं सांगा? भीमा नदीवरती सुरुवातीला एक धरण आहे, डॅम आहे. त्याचे डॅम भरपूर आहेत, कमीत कमी एक तरी तुम्ही सांगितलं पाहिजे. पुण्याला एक खडकवासला आहे ऍक्च्युली. कुठला? नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ND आहे खडकवासला. ND खडकवासला या ठिकाणी येतो आणि पुण्यामध्ये येतं. हे देखील पुण्यामध्ये असणारे किल्ले कुठले कुठे असतील बघा? पुणे या जिल्ह्यामध्ये असणारे किल्ले कुठले कुठे असतील? एक आहे शिवनेरी आहे. त्यानंतर आहे सिंहगड, शिवनेरी, सिंहगड आहे. लोहगड आहे. त्यानंतर राजगड आहे. शिवनेरी, सिंहगड, लोहगड आहे, राजगड आहे. हे महत्वाचे जे मेन मोठे जे किल्ले आहेत ना, हे आपल्या पुणे जिल्ह्यात येतात. ह्याच्या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यामध्ये पर्वती मंदिर पण आहे. पर्वती मंदिर देखील आहे. आणि या पर्वती मंदिर सत्याग्रह पण झाला होता. लक्षात ठेवा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला होता. लक्षात ठेवू शकता. आणि कांबळे नावाचे व्यक्ती होते, शिवराम जानबा कांबळे, त्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. पुण्यामध्ये असणाऱ्या अष्टविनायकाच्या ठिकाणी कुठले होते बाबा? पुण्यामध्ये एकूण किती अष्टविनायक? 5. हा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती? 8 आहेत. पुण्यामध्ये 5 येतं. मग सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो कर्जत तालुक्यामध्ये येतो. त्यानंतर महाडचा वर्धविनायक जो रायगड जिल्ह्यामध्ये येतो. आणि पालीचा बल्लाळेश्वर हे आपलं पाली जिल्ह्यामध्ये येतं. हे 3 जर सोडलं तर बाकीचे 5 ठिकाणे हे अष्टविनायक पुण्यामध्ये येतात. 5 आहेत. भीमाशंकर आहे, रांजणगावचा महागणपती. भीमाशंकर हा ज्योतिर्लिंग झाला. ठीक आहे ना. पण 5 अष्टविनायक ठिकाणे कुठले असतील बाबा? एक आहे ओझरचा विघ्नेश्वर, मोरगावचा मोरेश्वर आहे, रांजणगावचा महागणपती आहे. त्यानंतर आहे तुमचं, ठीक आहे ना, ओझरचा विघ्नेश्वर आहे, रांजणगावचा महागणपती आहे, मोरगावचा मोरेश्वर आहे. त्यानंतर हवेली तालुक्यामध्ये एक आहे.
म्हणजे असे 5 आहेत एकूण पुण्यामध्ये, एकूण 5 आहेत, लक्षात ठेवा. पुणे विद्यापीठ पण आहे, ज्याला सावित्रीबाई फुले यांचं नाव आहे ऍक्च्युली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महत्वाचं लक्षात ठेवू शकता. पर्वतीमध्ये सत्याग्रह झालेले मदत सहकार्य कोणी केलं असेल ना, सहकार्याला कोणी कुणाचं लाभलं होतं, शिवराम जानबा कांबळे यांचं लाभलेलं आहे. शिवराम जानबा कांबळे यांचं सहकार्य पर्वतीमध्ये सत्याग्रहाला लाभलेलं आहे. 1929 मध्ये हे सत्याग्रह झालेलं होतं. आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणारे अभयारण्य कुठले कुठले असतील बघा. पुणे या जिल्ह्यामध्ये कोणती कोणती अभयारण्य आहेत, हा सांगतो पुढे आहेत, ठीक आहे ना. पुणे करार होता 1932 मध्ये, पुणे करार हा 1932 आहे. आणि 1932 मध्ये हा करार 2 व्यक्तींमध्ये झाला होता. एक महात्मा गांधी प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. पुणे ऐक्य करार असे त्याला म्हणतात. पुण्यामध्ये थंड ठिकाण कुठले कुठले असतील, एक आहे लोणावळा, त्यानंतर खंडाळा आहे, भीमाशंकर आहे, असे बरेचसे थंड ठिकाणे या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील अभयारण्य कुठले कुठले असतील, पुणे जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहेत, एक आहे नायगाव एक आहे मयुरेश्वर सुपेवाला, मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर आहे तामिनी अभयारण्य, तामिनी घाट पण आहे. आणि त्यानंतर भीमाशंकर अभयारण्य, हे सगळे अभयारण्य आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात. आन्सर चेक करा. भीमा नदीवरती डॅम कुठला असेल बा, हे चासकमान डॅम भीमा नदीवरती येतं पुणे जिल्ह्यामध्ये उगमाचे ठिकाणी. तालुक्यात 14 तालुक्याची संख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये येतात. पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला धरण पण आहे. आता हे खडकवासला धरणाचे जलाशयाचं नाव काय असेल बा, खडकवासला धरणाच्या जलाशयाचं नाव कुठलं असेल तर ते आहे वीरबाजी पासलकर जलाशय. वीरबाजी पासलकर जलाशय म्हणजे खडकवासला धरणाच्या जलाशयाचं नाव. भाटकर धरणाच्या जलाशयाचं नाव आहे येसाजी कंक जलाशय. येसाजी कंक जलाशय. त्यानंतर पानशेत धरण आहे. पानशेत धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल बा, पानशेत धरणाच्या जलाशयाचं नाव आहे तानाजी सागर. पानशेत धरणाच्या जलाशयाचं नाव येतं. नुकत्याच पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा हे रद्द केला आहे. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा हे रद्द केलेलं आहे. महत्वाचं, मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा हा ऍक्च्युली कायदा 1935 कायदा आहे त्या राज्यामध्ये. 1935 कायदा त्यांनी, जो जुना कायदा होता ना 1935 कायदा, तो रद्द केला आता. 1935 कायदा हा याच्यापूर्वी होता, तो रद्द केला. आणि तो राज्य आहे आसाम सरकार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. आसाम महत्वाचं आहे. आसाम. आणि जे काही सीएम आहेत आसामचे मुख्यमंत्री येतं हेमंता विश्व शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री. आणि राज्यपाल कोण असतं आसामचे, तर गुलाबचंद कटारिया हे तर आसामचे राज्यपाल. हा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा हा रद्द करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा, महत्वाचे. ह्याच्या व्यतिरिक्त समान नागरिक कायदा तर आपण मी सांगितले तुम्हाला. ह्याच्या व्यतिरिक्त जे आसाम राज्यामध्ये अगदी नवीनतम लेटेस्ट तयार झालेलं एक अभयारण्य आहे, ज्याला राष्ट्रीय उद्यान होतं आपण. राष्ट्रीय उद्यान कुठले कुठले असतील बा, या आसाम राज्यामध्ये, एक आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे इतक्या चर्चेमध्ये होतं का, कारण कोण सांगतो बघू. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक सिंह घेण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु चर्चेमध्ये आणखी होता, कारण सांगायचं आहे. त्यानंतर मानस राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर दिब्रू सायखोवा राष्ट्रीय उद्यान, आहे. दिब्रू सायखोवा मानस आहे. त्यानंतर आहे दिहिंग पटकई आहे. त्यानंतर रायमोना आहे, नामेरी आहे. हे सर्व राष्ट्रीय उद्यान इथं येतात. आणि हे काझीरंगा चर्चेमध्ये होतं, कारण का या ठिकाणी नुकताच पांढरे वाघ आढळलेत. ओके, पांढऱ्या
पट्ट्याचे वाघ हे यांचं हे तिसरे थोडक्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. आसाम महत्वाचा आहे, मुस्लिम आणि घटस्फोट कायदा हा नोंदणी कायदा रद्द झालेला आहे. यात आसामचे मुख्यमंत्री सीएम हेमंत बिस्वा शर्मा. हे होते महत्वाचे प्रश्न आणि त्या संदर्भात महत्वाचं जीके. आणि हा एक हा सिमलीपाल मध्ये काय येतं, सिमलीपाल मध्ये काळे वाघ आढळलेत, म्हणजे मेलनिस्टिक वाघ आढळलेले आहेत. एक इथं सांगतो बघा, एक पुरस्कार भेटला होता ग्लोबल टीचर प्राइज म्हणतो आपण त्याला, प्राइज, ठीक आहे ना. म्हणजे संपूर्ण जगातील बेस्ट शिक्षक कोण आहेत, ग्लोबल टीचर प्राइज हे कोणाला भेटलं होतं बा, हे भेटलं आहे सिस्टर जेफ यांना. सिस्टर जेफ, जे की आता पाकिस्तानची व्यक्ती, ठीक आहे, पाकिस्तान व्यक्ती ज्यांनी गेल्या वर्षी भारताला भेटलं होतं ना, गेल्या वर्षी रणजित सिंग डिसले यांना सिस्टर जेफ ग्लोबल टीचर प्राइज. हे होते महत्वाचे प्रश्न. आणि चालू घडामोडीचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. रिव्हिजन देखील खूप खूप महत्वाचं आहे. दरवर्षी जागतिक मुद्रण दिन असतो 24 फेब्रुवारीला, पर्याय क्रमांक 3 जागतिक मुद्रण दिन. त्यानंतर भारत आणि खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान दोस्ती युद्धाभ्यास आहे, भारत व श्रीलंका आणि मालदीव यांच्या दरम्यान हा दोस्ती युद्धाभ्यास येतो. नुकतेच चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारे पहिले खाजगी वाहन कंपनी कुठली असेल, तर ते इंट्युएटिव्ह मशीन, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर किती वर्षा पुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान सुविधा महाराष्ट्र सरकार देणार आहे, तर ते वय आहे 80 वर्ष. पहिला तांब्याचे टॉवर जो बापू टॉवर आहे सर्वात मोठा टॉवर, तर तो कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे, तर तो पाटणा या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे, बिहारची राजधानी पाटणा. नुकतेच फ्रान्सचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार तर लिजन ऑफ ऑनर देण्यात येणार आहे कोणत्या व्यक्तीला, तर ते व्यक्ती शशी थरूर, पर्याय क्रमांक 1 शशी थरूर. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दुसरे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू झालं, उद्घाटन करण्यात आलं, तर ते आहे बेंगळुरूमध्ये. बेंगळुरू दुसरे महिला प्रीमियर लीग गेल्या वर्षी फायनल मारलं होतं मुंबई इंडियन्सनं. नुकतेच पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान कोण बनणार आहेत, शहबाज शरीफ, त्याचा करेक्ट आन्सर असेल शहबाज शरीफ. हे होते महत्वाचे प्रश्न, महत्वाचे जीके, महत्वाचं सर्व काही. ओके, नक्कीच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच या व्हिडिओला तुम्हाला काय करायचंय, लाईक करायचंय, आणि आवडलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि 49 रुपयाचा कोर्स जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपलं अनुभूतीच्या ऍप्लिकेशनवरती घ्यायचं आहे. लाईव्ह घ्या, नाही तर कसंही घ्या, परंतु लाईव्ह जर घेतलं तुम्हाला आणखी जास्त फायदा होऊन जाणार आहे. लाईव्ह शिकवतो, आपल्या दररोज लेक्चर असतात, डेटनुसार लेक्चर असतात, म्हणजे जीकेचं लेक्चर प्लस तुम्हाला काय चालू घडामोडीचे लेक्चर दोन्ही पण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू, जय हिंद.